केल्या आणि परत यावर्षी आपण 5,000 नवीन शाळा आपण देतोय. आपण आपला अभ्यासक्रम बदललेला आहे. आपण या ठिकाणी शिक्षकांचं प्रशिक्षण वाढवतोय. कारण हे सगळं करण्याच्या मागे उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांना अधिक चांगलं शिक्षण मिळावं आणि सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की या राज्यामध्ये शिक्षणाचा दर्जा हा उत्तम आहे. सर, आपल्याला बीडवरनं पहिला प्रश्न येतोय. किशोर म्हस्के प्रश्न विचारतायत. विचारा किशोरजी, प्रश्न विचारा. नमस्कार साहेब. नमस्कार. सर, एक प्रश्न विचारायचा. DLCT जी 2010ला जी झाली होती, बरोबर आहे. त्यामध्ये नंतर पुनर्मूल्यांकन झालं सर. बरोबर आहे. आणि पुनर्मूल्यांकनामध्ये काही मुलं 3,300 मुलं बहुतेकता पात्र ठरलेली. बरोबर आहे. आणि सध्या हायकोर्टाने आपल्याला आदेश दिलेला आहे औरंगाबाद खंडपीठाने की 15 मे पर्यंत या मुलांना नियुक्त्या द्या म्हणून. बरोबर आहे. तर याबाबतची काय कार्यवाही सर, कधी नियुक्त्या भेटतील? शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर तरी ही प्रक्रिया पूर्ण होईल का सर? आपला प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आहे आणि ही गोष्ट खरी आहे की 2010 मध्ये सीईटी झाली आणि जवळपास 15,000 त्यावेळेला शिक्षण सेवक कार्यरत झाले आणि त्यावेळेला त्यानंतर आपल्याला माहित आहे की उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि पुनर्मूल्यांकन करण्याचं, पुनर्तपासणी करण्याचा आदेश त्यांनी शासनाला दिला होता. आणि त्याच्यामध्ये आपण सांगतायत ते खरं आहे की जवळपास 3100 जे विद्यार्थी आहे त्यांचं निकाल हा बदललेला आहे आणि याच्यामध्ये काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती तपासून घेण्याचं काम चालू आहे. पण निश्चितच 1 आठवड्याच्या आतच याबद्दलचा निश्चितपणे पूर्ण निर्णय आम्ही घेऊ. सर, आपल्याला दुसरा फोन हा जळगाववरून येतोय. रवींद्र